स्ट्राईकला येतो पार्थ, नॉन स्ट्राईकला येतो गणेश. केदारनाथ प्रसन्न सावडे संघाकडून पहिल्या षटक घेऊन येतो समर्थ. दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना चालू असताना प्रिन्सिपल विरुद्ध केदारनाथ प्रसन्न सावडे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू चांगला फटका आहे, खराब क्षेत्ररक्षण होते ते केदारनाथ प्रसन्न सावडे संघाकडून. दोनदा तिसऱ्याचा प्रयत्न असताना नक्की तिसऱ्याचा प्रयत्न. आता बघूया पंचांचा निर्णय काय होतो ते. इथे धावत होतो, पहिला धक्का बसतो फ्रेंड्स 11 संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ते केदारनाथ प्रसन्न सावडे संघाकडून. धाव संख्या होती ती 1 बाद 2 धावा. आता स्ट्राईकला असेल तो गणेश. हा मात्र खराब चेंडू, स्वर चेंडू. एक अतिरिक्त धाव संख्या होती ती 3 धावा. 1 बाद 3 धावा. पुढील चेंडू गणेशसाठी चांगला फटका आहे, स्ट्रेट ड्राव मारलाय, चांगली रनिंग होते, 2 धाव पूर्ण होत आहेत. चांगली फलंदाजी करतोय तो गणेश आपल्या संघासाठी. धाव संख्या होती ती 5 धावा. 1 बाद 5 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू गेल्या गॅप मध्ये पुन्हा एकदा 2 धावा करण्यात यशस्वी होतो तो गणेश. धाव संख्या होती ती 1 बाद 7 धावा. पुन्हा एकदा चांगली फलंदाजी होते गणेश कडून. पुन्हा एकदा 2 धावा करण्यात यशस्वी होतो तो गणेश आपल्या संघासाठी. धाव संख्या होती ती 9 धावा. चांगली फलंदाजी करतो गणेश. पुन्हा एकदा खराब चांगली फलंदाजी होते ती समर्थकडून. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय समर्थ. सलामीला आलेला गणेश बाद होतोय. दोन्ही सलामीवर आपल्या संघात परत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती होते. संघाची धाव संख्या होती ती 9 धावा. दरम्यान दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. धाव संख्या झाली ती 9 धावा. इथे मात्र झेल सुट्ट्या धावची संधी आणि इथे धाव बाद. या चेंडूवर फक्त 1 धाव मिळते. धाव संख्या होते 10 धावा. आतापर्यंत फ्रेंड्स संघाचे 3 तंबूच परतले. पाहूया अजून उर्वरित चेंडूने किती धावांचं आव्हान गाठत ते प्रिन्सिपल संघ. मात्र गॅप मध्ये चेंडू टाकलाय. चांगले क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती ती 12 धावा. एकडे दुहेरी धावेने आपल्या संघाला कमीत कमी तरी 20 धावांपर्यंत पोहोचावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी मग चांगला फटका मारलाय. खराब क्षेत्ररक्षण होते ते सावडे संघाकडून. तितकीच चांगली रनिंग होते ती प्रिन्सिपल संघाकडून. धाव संख्या होती ती 15 धावा. काही चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा होतात. मात्र 2 धाव काही रोखू शकत नाहीत ते केदारनाथ प्रसन्न सावडे संघ. धाव संख्या होती ती 17 धावा. शेवटची 2 चेंडू शिल्लक असताना धाव संख्या होती 17 धावा. यावेळी मात्र चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण होत आहे.
तो 2 धाव पूर्ण होत आहे. तिसरी धाव सहजरित्या पूर्ण केले. 75 काय 3 धावा. धाव संख्या होती ती 20 धावा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी तितकेच खराब क्षेत्ररक्षक 2 धाव पूर्ण केला जात आहेत. दरम्यान 2 षटकाचं समाप्त धाव संख्या होती ती 22 धावा. खराब फलंदाजी पहिल्या षटकात खराब फलंदाजी करून सुद्धा चांगली धावसंख्या जमवली ती प्रिन्सिपल संघाने. केदारनाथ प्रसाद सावडे संघाला उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 धावांचं लक्ष ठेवले ते प्रिन्सिपल संघाने. उर्वरित 12 चेंडूमध्ये 23 धावा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 12 चेंडूमध्ये 23 धावांचं आव्हान ठेवले ते प्रिन्सिपल संघाने. स्ट्राईकला होतं समर्थ. गणेशाचा पहिला चेंडू समर्थसाठी चांगल्या प्रकारे खेळून केला. आउटसाईडला तितकंच खराब क्षेत्ररक्षण होतं नैसर्गिक अडचणीमुळे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. पाहूया 75 निर्णय काय होते ते. आणि ते धावत होते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. मोठा धक्का बसतो तो सावडे संघाला. 1 बाद 2 धावा. बाद झालेल्या फलंदाजीची जागा घेतलेलं होतं आदित्य. पुन्हा एकदा चांगलं गोलंदाजी होती ती गणेश कडून. इथे मात्र धावबादची अतुल होते. मात्र पंच अतुल फेटाळत आहेत. धाव संख्या होती ती 2 धावा. चांगली गोलंदाजी करतोय गणेश आपल्या संघासाठी. यावेळी मात्र सुरेख फटका स्ट्रेट धाव मारलाय. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आदित्य. धावत होते आदित्य. दुसरा धक्का बसवतो केदारनाथ प्रसन्न सावडे संघाला. धाव संख्या होती ती 4 धावा. 2 बाद 4 धावा. आता मात्र मंथन होतो तो नॉन स्ट्राईकला असेल. यावेळी मात्र चांगला फटका आउटसाईडला. 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 3 धावा यावेळी मात्र पूर्ण होत आहेत. धाव संख्या होती ती 7 धावा. 2 बाद 7 धावा. सुरू कशी गोलंदाजी होती ती प्रिन्सिपल संघाकडून. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना धाव संख्या होती ती 2 बाद 7 धावा. 23 धावांचं आव्हान ठेवले ते. इथे मात्र अजून एक धक्का बसत या पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद होत आहेत ते केदारनाथ प्रसन्न सावडे संघाचे. उत्कृष्ट गोलंदाजी होती ती गणेश कडून आपल्या संघासाठी. धाव संख्या होती ती 3 बाद 7 धावा. आता बरोबर स्ट्राईकला येतो तो सार्थक. मोठे फटका मारण्यासाठी ओळखला जातो तो सार्थक. चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. दुसरी धाव पूर्ण होते. दरम्यान पहिलं षटक समाप्त होते. संघाची धाव संख्या होती ती 9 धावा. उर्वरित 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असणार ती केदारनाथ प्रसन्न सावडे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. दुसऱ्या षटक सुरू होत आहे. चांगला फटका आहे. 1 धाव पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण केलं जातं. दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच. 3 धावा पूर्ण होतात पहिल्या चेंडूवरती. धाव संख्या होती ती 12 धावा. अजूनही 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. शेवटच्या 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असणार ती केदारनाथ प्रसन्न सावडे संघाला. नक्कीच 19 धावांनी त्या धावेचा पालना करू शकतात. पुन्हा एकदा चांगला फटका खराब क्षेत्ररक्षण होता. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आहे. रनआउटची अपील केली जाते. 75 निर्णय पाहायला मिळणार काय असणार तो. आता चांगली फलंदाजी होती ती सार्थक कडून. चांगली फलंदाजी होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाची धाव संख्या होती ती 14 धावा. अजूनही 9 धावांची गरज असणार ती केदारनाथ प्रसन्न सावडे संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी उंच फटका ऑफसाईडला मारला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेलबाद. मोठा धक्का बसला तो सावडे संघाला.
आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. कंपल्सरी चेस असेल सामना. शेवटचे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. शेवटचे 3 चेंडू 9 धावांची गरज. चांगली गोलंदाजी होते. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. पहिली धाव पूर्ण होते, दुसरी धाव पूर्ण होते. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. पाहूया काय होतंय त्या सामन्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस असेल हा सामना. हा मात्र चेंडू गेला आहे सीमारेषेकडे आणि 3 धाव पूर्ण करतात. आता शेवटचा 1 चेंडू आणि 4 धावेची गरज. कंपल्सरी चेस. चौकाराचे षटकार मारावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी केदारनाथ प्रसन्न सावडे संघाला. एक चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. पाहूया काय होतं शेवटच्या चेंडूवरती. आणि चांगली गोलंदाजी होते. निर्धाव चेंडू जातोय आणि इथे प्रेम सिल्वा हा संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.